preview. काय सांगणार, कशासाठी सीपी ऑफिस मध्ये उभा आहे आणि तुमच्या हातात काय आहे? माझे एनसीचे डॉक्युमेंट्स आहेत का, माझ्या घरचे काय आलेले नाही आहेत आणि पोलीसवाले पण पैसे प्रत्येक वेळेस मागतायत, माझ्याकडे पैसे पण नाही आहेत त्यांना द्यायला. आणि दुसरी गोष्ट, मी प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशन मध्ये पण गेले तर त्यांचे व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे की त्यांनी पैसे मागितले. माझी एनसी आहे, मला मारहाणीची, आणि हे पण आहे, माझी मिसिंग कंप्लेंट पण आहे. माझे मिस्टर कोणत्या तारखेला ते 6 तारखेला मिस झालेले, म्हणजे 5 ला मिसिंग झालेले तर रात्रीला. तर मी त्यांना 6 ला एनसी म्हणजे कंप्लेंट करायला गेले तर त्यांनी घेतली नव्हती, नंतर घेतलेली. कोणता एरिया लागतो तुम्हाला? पुंडलिक नगर पोलीस स्टेशन. कंप्लेंट केली? हा केली, कंप्लेंट केली. ते म्हणे बघू म्हणे, पण ते सर काय आलेच नाही. आणि त्याच्यानंतर पीआय सरांच्या समोर मी एक वेळेस माझ्या मिस्टरला पकडून घेऊन पण गेले पीआय समोर. गुरुदत्त नगरला स्वास्तिक हे एक शोरूम आहे गाडीचं काहीतरी तिथं, तर तिथे मी त्यांना घेऊन पण गेले. पीआय समोर ते पीआय ना ते मला काय म्हणे, पाणी पिऊन येतो म्हणे. तर पाणी पिऊन येतो म्हणून तिथून गेले. माझ्या मिस्टर आणि पीआय सर आतमध्ये बोलत असले ते केबिन मध्ये. ते मला काही माहितीच नाही, कारण तेव्हा मिसिंग होते ते, म्हणजे मिसिंगच आहेत. आता पण सध्या भेटलेले नाहीयेत मला. मला मारहाण्याची एनसी म्हणजे सासू सासरे आणि ननंद पण होते, त्यांनी लावून दिलेलं होतं. पूर्ण कारभार माझ्या नंदेच्या हातात आहे. आणि ननंदच आता पण ते कॉल पण रिसिव्ह करत नाही. जेवढे लग्नाला होते ना तेवढे पण सुद्धा हे करत नाहीत, मध्ये येत नाही. आणि कोर्टातून असं कसं कोणत्या गोष्टी आपण हे करत नाही. त्यांनी सगळे लग्नाचे पुरावे वगैरे ते सोबत घेऊन गेलेले आहे, बॉन्ड वगैरे सोबत आहे. कधी झाली 2 वर्ष होत आहेत. हा, हे 2 वर्षामध्ये तुम्हाला काय त्रास झाला तुमच्या? खूप जास्ती, कारण की तेव्हा मला काही त्रास नव्हता. आता पण ह्या 2 महिन्यापासून म्हणजे 3 महिन्यापासून त्याचा त्रास थोडा चालू झालाय. कारण मला त्यांनी टॅबलेट वगैरे कसल्या काय दिले हे मला माहिती नाही. आणि त्यातून मला त्यांनी हॉस्पिटलमध्ये पण नेले. हे मला कधी कळालं की जेव्हा टायमाला मला हेडिओ आला दुसरीकडून की त्याच्यात मला फाईल दाखवते आणि अश्विनी सोनटक्के नाव दाखवतो. तुम्ही ते सांगितलं पोलीसवाल्यांना तुम्हाला हेल्प केली, तुमचं पैसे मागितले, ते काय पूर्ण पद्धत? माझ्याकडे व्हिडिओ पण आहे त्यांचा. मी टायपिंग केलेली होती ना, एनसी दाखल मिसिंगची कंप्लेंट टाईप करत होता आणि त्या मॅडमनी मला पैसे मागितले. म्हणलं सरकारचे पैसे कशासाठी आहेत तुम्हाला, आमच्यासाठी नाही का? तर त्याने मला त्याच्यात हेंद्री वगैरे असं बोललेले पण आहेत शब्द, वाईट वक्ते शब्द 3 वापरले. त्याच्यानंतर माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे त्यांची, आणि सगळे पोलीसवाले पण त्याच्यात व्हिडिओ मध्ये आलेले. ही 6 तारखेला मिसिंग जेव्हा दाखल केलेली तेव्हाची नाही, याच महिन्यात, चालू महिन्यातच. आता तुमची काय मागणी आहे? प्रशासन तुमच्यासाठी काय? मला त्यांनी फक्त न्याय द्यायला पाहिजे प्रत्येक वेळेस. म्हणजे असं कोणती का होईना, लेडीज असली मदत मागायला गेली पोलीसवाले व्यवस्थित बोलत नाहीयेत, पैसे मागतात. लेडीजकडे पैसे नसल्यावर पैसे कुठून देणार आहे? कोणती का होईना लेडीज. मी मुलं घेऊन फिरते त्यांच्यापाशी 3 वेळेस रोज मी पोलीस स्टेशनला जाऊन बसते. फालतू खिकी हसतात, दात काढतात, प्रत्येक वेळेस दात काढून बोलतात, विचित्र बोलतात. असं नाही की प्रत्येक वेळेस मजाकच करणार प्रत्येक बाई. सीपी ऑफिसला आले तर तुमची भेट झाली सीपी साहेब? नाही, सीपी सरांसोबत माझी भेट झालेली नाहीये. काय झालं? मी 2-3 वेळेस आलेली आहे सीपी ऑफिसला, खूप वेळेस आलेली. मला काय सीपी ऑफिसला भेट नाही झालेली माझी. सीपी ऑफिसला भेट पण नाही झालेली, सीपी सरांना भेटू दिलेलं पण नाही. मी फक्त एवढीच मागणी करते, मला बाबा न्याय भेटायला पाहिजे, मला बाकी काहीच नाही लागत. आणि मी कसं लग्न केलेले त्यांच्यासोबत असं वेगळं काही केलेलं नव्हतं की ज्याने करता पोलीसवाले पण सपोर्ट करत नाही, काही करत नाही. पीआय सरांच्या केबिन मधून माणूस फरार होऊ शकतो, तर साहजिक याच्यात गुन्हेगार मी असते, मी पण फरार झाले असते ना. साहजिक मी फरार व्हायला पाहिजे होतं, मी गुन्हेगार नव्हते तर. ते सगळेजण फरार होत आहेत. त्यानंतर तुम्ही पीआय सरांना बोलले? पीआय सरांना बोलले, त्यांनी कॉल पण ट्रेस केलेला नाही, काही केलेलं नाही, अजून पण काहीच नाही. त्यांचे सगळे म्हणजे ते सगळे मिळून आहेत आणि मी एकली अलग राहते. उद्या जर माझ्या मुलाला मला काही झालं तर कारणीभूत माझ्या घरचे सगळेच राहतील. मला 2 मुले आहेत. आणि तुम्ही शादी हे लव्ह मॅरेज होती अरेंज होती? लव्ह मॅरेज. सेकंड होती. सेकंड कोणाची? तुमची? माझी. त्यांची नव्हती, त्यांचं ऑफर वगैरे होते पण त्यांचं लग्न नव्हतं झालेलं. हे सगळं माहिती आहे त्यांना पण मला पण. सर, माझ्या मिस्टरांना काही जरी झालं, माझी नणंद, सासू सासरे हे सगळे कारणीभूत राहतील, माझ्या सासरकडले लोक, कारण त्यांनी त्यांना गायब केलेले आणि त्यांनी मला टॅबलेट कसल्या दिलेले हे मला माहिती नाही माझ्या मिस्टरांनी. कारण ते सायकोलॉजी शिकतात, ते नर्सिंग हिप्नोटाईज त्यांचं झालेलं आहे. त्यांनी जर त्या टॅबलेट मला दिले असते हे मला माहिती नाही. मला काही आजार नाही. त्यांनी मला ते टॅबलेट दिलाय, मला दुसरीकडून आज कळते की मला त्यांनी क्वाद्री हॉस्पिटलमध्ये पण नेलेले आहे. ते मला माहिती नव्हतं. आता मला 6 तारखेपासून घेतलं नाही, म्हणजे 5 तारखेपासूनच घेतलेलं नाही. तेव्हापासून मला कळालं. माझा सासरा माझ्या म्हणजे अंगावर येत होता, ते पण मला तेव्हा समजलं. तेव्हा मी माझ्या सासऱ्याला तोंडाला धक्का देऊन ढकललेलं आहे, म्हातारा आहे म्हणायला, पण तो माझ्या अंगावर येत होता. तर मी त्याला ढकललेला पण आहे. ते हेडिओ पण माझ्या नवऱ्याने काढेल.
नाही एनसी मध्ये मी सांगितलं, पोलीस स्टेशन मध्ये पण बोलले, माझे पोलीसवाल्यांनी व्हिडिओ पाहिले, पोलीसवाला म्हणतो तुम्हीच गुन्ह्यात दिसतात. अरे गुन्ह्यात दिसते पण रिझन काय, तू पूर्ण बघ ना, तू अर्धा बघशील आणि मला बोलशील, त्याचं कारण नाही आहे ना सर. ते अर्ध बघतात आणि बोलतात. आणि हा वेंकी, मला माहिती नाही वेंकीला कोणी गायब केलंय का वेंकी स्वतः होऊन गेलाय. मला वेंकीला जर काही झालं माझ्या सासरकडलेच लोक कारणीभूत राहतील, कारण मी एकली राहते, आज मुलांना घेऊन राहते, तर तो समोर आला पाहिजे. तो समोर आल्याशिवाय काही होऊ शकत. तेव्हापासून म्हणजे इतके हे केलंय की त्यांनी आज परत मला हे परेशान म्हणजे कधी केलं नव्हतं ना, असं परेशान करतो की हे पण माहिती नाही का करतोय, रिझन पण माहिती नाही. तुमचं पूर्ण नाव काय? अश्विनी व्यंकटेश सोनटक्के.